ना पोराने असं नव्हतं करायला लागत. मी जमीन ओपून जर त्याचं फी भरली असती तर पुढं शिक्षण झालं असतं. पण अचानक मावाली परिस्थिती नसल्यामुळं पोर सारखं म्हणायचं, पप्पा मावाली फी भरा, माझी फी भरा, मला इंजिनियर व्हायचं आहे, मला डॉक्टर व्हायचं आहे. पण आता गरिबीला नावीलाज आहे, काय करावं काय नाही. आज लग्नाचा वक्ता पोरगा हातातून निघून गेला, काय सांगावं कोणाला. काय हो अशा बाहेर बसले तुम्ही? मग आता हा, काय करू. मी घरात तुम्ही बाहेर, मग आता झालं आता काय करणार आहे बरं? मला घरात बसूच वाटत नाही. हा, आता मला असं वाटू राहिलंय कमीच आत्महत्या करून टाकावं आता. म्हणजे पोरा माग तुम्हाला जायचं का? हा, मग आता काय करू. तर आपल्या एवढा नवरदेव गेला, मग आता गेला तरी त्याला आपल्या गरिबी भावली ना आपल्याला. पण आता परिस्थिती नव्हती आपली. मग आणि पोराने काय एवढं मनाव घेतलं. हा, त्याला अपमान वाटायचा ना हो. त्याच्या बरोबरचे पोरं झाले ना डॉक्टर इंजिनियर, कोणी काय कोणी काय. आपल्या परिस्थितीमुळे आपण त्याची फी नाही भरली, त्यांनी केला ना जीवाचं बरं वाईट. मग हा, काय जगाला आता काय तोंड दाखव बोलता आपण. बोलता दिवस निघून जाते. मला तर काहीच गोड लागा ना बाई, काय करावं आणि काय नाही. मला त्याच्या घरात बसूच वाटेना. हं? सारखं इकडे तिकडे बसावं, या ते अगं एकटं मनात विचार करीत बसावं. मग तेव्हा तुम्ही जमीन गिमीन तुम्ही म्हणले होते वपी, तर मग ते पोराच्या लक्षात नाही आलं ना. हा, त्याला हं? दम निघा ना. का भाऊ थांब, मला जमीन मी ओपली असते, त्याला फेला पैसे जमा केले असते. मग पोर जर ऐकायलाच तयार नाही, काय त्यानं विचार केला डोक्यात. हां, पोराचा सल्ला झाला काहीतरी. याचा बाप पैसेच भरीत नाही, फी भरीत नाही, गरीब आहे असं तसं. मग त्याच्या चिडी ते पोरं. मग त्याच्याबरोबरच्या पोराय ना फिया भरल्या. मग त्याला वाटतं आपणच लय हलक्यापणात तेच देऊ. झालं ना, गेलं ना आपलं एवढं मोठं पोरग. मग काय, परिस्थिती बघली आपल्याला, दुसरं काय नाही. तर काय करू. बरं फी बिले वाढलं ना, एवढे पैसे माणूस कुठून जमा करेन? गरिबी हारिबीतून तुम्हीच सांग. कामधंदे करून काय पैसे जमा होते का? हा, कर आता मजुरी करून आणि हे करू. का हो बाबू? काय म्हणत्या बोला. काय आता काय. काय नाही, आलो भेटायला म्हणलं जाऊ दे आता, झाली ती घटना. काय सांगा ते आता आहे ते बरं. अहो याला खरं काय आहे, आजकालची राजकारणी लोक त्याला कारणीभूत आहे ह्या ज्या घटना व्हायला. ते गोरगरीबायचं विचार करते नाही, काही नाही. हा, अहो, नुसतं पैसा पैसा पैसेच म्हणूनच काम आहे सगळे. आता पैसा आणि गरीबाची पोरं पुढे जा बरं. आहे ना, हे असे मरत आहे ना मग. त्याच्यामुळं ती आत्महत्या करायची पाळी का झाली. पोर एवढं हुशार होतं तुम्हाला सांगतो. लय अभ्यासात इतके एक टक्केवारी नंबर. पाडायचा, एक नंबर यायचा पोराचा. हा ना. अहो सगळ्या गावाला कौतुक होतं तुझ्या पोराचं. खरंच आणि खरंच कुणी पोरगा होता तो. मा पोर बरं दादा, मी डॉक्टरच होऊन दाखील तुम्हाला. गाव सुद्धा म्हणत राहिलं पाहिजे का बाबरावचं पोर डॉक्टर झालं म्हणून. हो, शासनाचे शिक्षणाच्या बाबतीत आहे ना सगळे नियम चुकीचे. बरं पैसा त्याचे ज्याच्याकडे त्याचंच शिक्षण होतं फक्त. आजकाल असं आहे. त्याच्या बरोबरचे पोरं गेले ना पुढं, हा माग राहिलो. हो, एवढी टक्केवारी पाडणारा पोरगा नाही जाऊ शकत. हे लोक पैसा घेते संस्थावाले लई. लय पैसे घेते आले. 10-10 लाख रुपये डोनेशन घेते. तरी म्हणलं पोराला म्हणलं अरे थांब, मी जमीन ओपितो. पण काच पोर ऐकत कुठं गेला, कवा शक्य आत्महत्या केली ते सुद्धा आम्हाला कळाली नाही. नाही 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 नाही. हे ना याच तुमचं नाही आहे, हे सगळ्या जगात घडू राहिलं, सगळ्या जगात बाबूराव. बरोबर. हे जे अशा परिस्थितीतले लोक आहे ना, मध्यम परिस्थितीतले, त्यांच्या पोरायला आत्महत्येशिवाय पर्याय नाही. बरं गरीब लोकांना जावं कुठं बरं? हा, अहो वास्तविक गरीबाला आहे ना, हे शासनाने विचार करून आहे ना आधी शिक्षणावर भर दिला पाहिजे. मग हे रिकामात लाडकी बहीण आमक आणि यांना आमदार लोकायला इतकी पेन्शन आहे हा, का 1.5 लाख रुपये पेन्शन आहे यांना. बाबूराव, आता आहे ना दुःख नाही ना, जेवढं झटकून टाकू ना तेवढा फायदा असतो आपल्यावाला. कसं जेवढं काय चिटकून घेतलं सर, तेवढं चिटकल ते. ऐका ना सरपंच, कसं झटकू काढू सांगा तुम्ही सांगा. ज्याच्या घरात होतं त्यालाच एकोणतं एक कळतं. पोरगा, बरोबर आहे. बाय, तुमचं घर काय ना आमचं घर काय, सगळ्या गावाला दुःख झालं. एकोणतं एक पोरगा मावाला निघून गेला, काय सांगा अरे तुम्हाला? हो ना बाबा, अरे तुझा मुलगा डॉक्टर झाला असता तर गावचं नाव लिहिलं असतं अगोदर. अगोदर कोणत्या गावचे डॉक्टर आहे असं विचारलं जातं. बरोबर आहे ना ताई? आपल्याच गावात दवाखाना टाकायचं होतं त्याला. हा. आपल्याच गावचं मग- भूषण होतं ते. आता कित्येक वेळेस त्याला त्याचा सत्कार केला मी 15 ऑगस्टला, 26 जानेवारीला सरपंच या नात्याने. एक नंबर यायचं शाळेत, एक नंबर. आणि जेव्हा मला फोन आला ना तर मला तर शॉकच बसलं भाऊ. अरे बापरे, बाबूरावचा मुलांनी आत्महत्या केली म्हणलं. अरे अरे अरे. काहीच नाही आमची बाबा. परिस्थिती बस. डॉक्टर व्हायला आता जर त्याला मी म्हणतो 25 लाख रुपये फी आहे त्याला हा ना, हा MBBS ना. व्हायला. नाही, सोपं आहे नाही, बरं का? काय शासनाचा विचार आहे ना एकदम म्हणजे चुकीचा विचार आहे. त्याच्यासाठी मी काय ठरवलं माहितीये का भाऊ,
मी सुद्धा आहे ना आता असं ठरवलं, मला आता आंदोलन करायचंय. कधी बी आहे ना, आता गोरगरिबाच्या पोरांनी करायचं काय, ते हुशार असतात आणि हुशारीमुळे त्यांना जरा शाळेवडील पैसे भरू शकले नाही तर ते आत्महत्या करतात. सरपंच बरोबर आहे. बरोबर आहे का नाही? आता हे जे आमदार आहे हम्म. एकदा निवडून गेला हम्म. आणि त्याला मरेपर्यंत आणि तो मेल्यावर त्याच्या कुटुंबाला ती पेन्शन चालू राहते. पत्नीला सुद्धा पेन्शन चालू राहते, 50-50 हजार रुपये. जास्त झाली आता, लाखाच्या हा. घरात गेली आता ती. विचार करा, एवढी पेन्शन सरकारला किती निधी वाटप करावा लागतो, किती रिटायरमेंट आमदार आहे आजचे. तिजोरीमध्ये काही असू नसतो तरी त्यांचे ते द्यावाच लागतात. वास्तविक ती पेन्शन बंद करायला पाहिजे शासनाने. हे गोरगरीब विद्यार्थी करता काहीतरी योजना राबवायला पाहिजे. काहीतरी नाही, मी तर म्हणतो मोफत शिक्षण दिलं पाहिजे. मोफत पहिलीपासून तर पार त्याला ग्रॅज्युएट होतो शिक्षण दिलं मोफत पाहिजे. शिक्षण दिलं हा. पाहिजे. लाडक्या बहिणीचे सुद्धा काय ते देतात ते तुटपुंजे, ते सुद्धा त्यांनी वाढून द्यायला पाहिजे ना. नाही ते नाही दिले तरी चालेल, तर शिक्षणावर भर द्यायला पाहिजे. शिक्षणावर भर दिला पाहिजे. बरोबर. आज पोरं मरून राहिले ना गोरगरिबाचे, मग- आमच्यासारख्याच पोरांना कुठं जायचं. अहो या बड्या बड्या लोकांच्या संस्था झाल्या, मग या गरीबाच्या संस्था नाहीये. ते त्यांचेच घर भरून हा. राहिले आणि गरीबाचे पोरं मरून राहिले इकडं. नाही, होईल काहीतरी हालचाल होईल बाबूराव. ही जी घटना आहे ना, हिचं वाले तुम्ही असं बसू नका. पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही थिणकी पेटली आता, माहितीये का? आणि पुऱ्या महाराष्ट्रामध्ये आम्ही स्वतः सरपंच यांना त्यांनी आवाज उठवणार आहे आणि का बाबूरावच्या मुलांनी आत्महत्या नाही केली, सगळ्या गावातील मुलांनी आत्महत्या केल्यासारखं झालं. मग? ते मग सगळ्यांचा अपमान येतो, माहितीये का? एवढा मेरिट मध्ये येणारा पोरगा आत्महत्या करतो म्हणजे हे लय मोठा अपेक्षी. तुम्ही थोडस आहे ना, झालं गेलं विसरून जा, वैतागवाडी करू जाऊ द्या नका. बाबूराव, जाऊ हा. द्या. जेवण वगैरे केलं का नाही काही सकाळचं चहा जाऊ पाणी? दे जाऊ दे, शांत तुम्ही व्हा शांत तुम्ही. राहा. हा, हा. आम्ही किती दिवस बरोबर झाले आज? करू. महिना झाला, महिना झाला बाबूराव बाबा शांत भाकरच काय. शांत व्हा बाबूराव. कसं खायलो बरोबर झालं ना. अवघडच झालं एवढंच ना. एक आता आजार ड्युटी होता. लागला असेल तो डॉक्टर थोडंसं गावात यायचं फिरायला, मंदिराकडं, ग्रामपंचायत. कसं तोड दाखवलं कायला अरे काय केलं त्याची चूक तुमची नाही ना. हा? गेलं ते आता मुलाच्या डोक्यामध्ये चुकीचा विचार आला. त्याला काय बापोराचे स्वप्न राहू गेले. नाही स्वप्न साकार करू आपण, हे- काही काळजी नका हे करू. कशामुळे राहिले माहितीये का? शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे राहिली. राईट बरोबर आहे. हे भाऊ हा. बोलतात ते अगदी बरोबर आहे. शासन चुकीचं धोरण हे करतात हा, ना. चुकीच्या धोरण आहे ना, त्यांनी कुठं काय करायचं हे नाही मला सांगा, करत. तुमच्या मुलाला डॉक्टर होण्यासाठी त्यांनी जर कमी फी घेतली असती अहो किंवा fees जर नसती- सरकारी अधिकाऱ्याला दर वर्षाला वेतन वाढून देतं हो, बरोबर वेतन आहे. वाढून देतं. 2-3 लाख रुपये भेटे यायला. हा? आणि हीच तुमच्या गरीबाच्या मुलासाठी- पोरायला काय करायचं? बरोबर. सिमेंटच्या गोण्या उचले द्या हो इकडे गरीबाचे 300 रुपये रोज त्याला पर्याय नाही ना. हे जे आहे ना शासनाचे धोरण चुकीचे असल्यामुळे त्याच्याबद्दलच आपल्याला आवाज उठवायचा आहे, अहो बाबूराव, पण तुम्ही आपलं धीर एक धरा. गेला पण अजून हजारो लाख पोरं धरा. आहे ना. अहो, लाखो आपण त्यांच्यासाठी लढू. हा, या सरपंच ताई हे तुमच्या- बघा, बरोबर आहे. सरपंच तुम्ही म्हणते ना तुम्हाला उपासनाला बसायचं त्या ठिकाणी मी येतो. एकदम आज मस्त. माझा मुलगा गेला पण आज आपल्याला हजारो मुलांच्या आत्महत्या वाचवायच्या हा, आहेत. आता कशी हो, बोलली एक बरं. घरात ठेवा. एकदम बेस्ट. शेवटपर्यंत आपण मागे सरायचं नाही. नाही. जोपर्यंत शासन निर्णय घेत नाही तोपर्यंत आपण मग नाही, उपोषण नाही, उठवायचं नाही. बरोबर. राज्यभर आंदोलन उभं राहू राज्यभर आपण. आंदोलन उभं राहील आणि त्याची थिंगी आपल्या आणि गावापासून आता हे तुमच्या- उपोषण आपण डायरेक्ट कलेक्टर ऑफिसला पुढे करू. चालेल. येणं काही तहसील कार्यालयाजवळ येणार कारण कुठे नाही, कलेक्टर कचेरीवर डायरेक्ट असतो. कलेक्टर ऑफिस जवळ जायचं. ओके. डायरेक्ट बाहेर उपोषणाला बसायचं. लाखो संख्येनं पब्लिक आपल्या मागे येईल. चला, हो ठीक आहे. मग चला किती बरं, कसं चला घरात गरीबाची आता हे दुःख. पोरं वाचतील चला ना. चला घरात चला. हा. चला काही सकाळचं काही खायला नाही काहीच नाही खाल्लं. चला. घरात नका आबा सरपंच. मग कुठं? मला तुम्ही आता घरात नेऊ नका. हा, तुम्ही आता इकडून मला डायरेक्ट उपोषणाला घेऊन चला. एक तर निर्णय घेऊन येईल हा. नाही तर मग मी तिला आत्महत्या करेल. अरे वा, हा. चांगली गोष्ट आहे. चांगला निर्णय घेतला. चला कलेक्टर कचेरीवर जाऊ आता डायरेक्ट आणि तिथे उपोषण आंदोलन सुरू करू. हो चला.